अति समयाच्या करणे हा करणे विचार वेचती सादर घटिकामुळे एक एक मिनिटाचा विचार करा, एक एक क्षणाचा विचार करा. इथं एवढी तरुणाई कीर्तनाला बसली त्यांनी फक्त एकच विचार करा. जर एखाद्या मुलाला जर असं वाटत असेल की मला लागलेलं व्यसनच सुटत नाही, असेल एखादा भाग्यशाली की तो स्वतःच्या मनाला आवरू शकत नसेल, त्याने फक्त एकच करावं. आपला बाप दिवसभर काम केल्यानंतर त्याच्या बनियनचा जो वास येतो ना, तो वास घेऊन बघा की किती कष्टानं माझ्या बापानं हे वैभव सांभाळलेलं आहे. एवढाच अंतिम काळाचा विचार करा. ज्याला वाटतं ना की माझ्या हातात पैसा टिकतच नाही, खर्च होतो बा, फक्त तुमची माय 200 रुपये रोजाने जिथं कामाला जाते ना, माय भर उन्हात आली का तिचा चेहरा पहा, काय लागतं. अरे काही ठिकाणी पोरं आईशी बोलत नाही, 6-6 महिने 12-12 महिने घरामध्ये आईशी बोलत नाही. काय जाईल तो आईचा विषय शेवटपर्यंत गोड. अरे 1000 तीर्थांचं पाणी खेळतोय जोपर्यंत आपली माय आपल्या घरात जिवंत असते. फक्त आपली माय जिवंत राहू द्या ना. अंतिम घटिकाचा एवढाच विचार करा की आपण जर काही कमवलं, आपण शिरपूरला घर बांधू, आपण गावात घर बांधू, आपला केळीचा बाग असू द्या, आपला कांद्याचा बाग असू द्या, आपलं गहू असू द्या, हरभरा असू द्या, ज्या बापाने ज्या आईनं जी जमीन सांभाळली, कष्ट करता करता 1000 व्याध्या जळल्यानं आपली माय आणि बाप चालला गेला, त्या जमिनीत फिरताना फक्त आपली माय आठवा की माझी माय या जमिनीवर पायाला चिंदड बांधून कशी फिरत असेल. अरे इतक्या जाड्या जमिनी आहेत तुमच्याकडे, इतकी तापी मैयाची कृपा आहे तुमच्यावरती. भारताच्या नकाशातल्या सर्वात श्रीमंत एरियातली माणसं आहेत तुम्ही. इतका नंदनवन परिसर कुठे पाहायला भेटणार नाही. इतकी अफाट कृपा आहे तुमच्यावर. पण अशा काळात आपला माय आणि बाप, ज्यांच्याकडे आई आणि बाप नाही येत ना, त्याचा केवढाही मोठा बंगला राहू द्या, केवढाही मोठा राहू द्या, 10-12 दिवसापूर्वी भडगावलाच घर भरणीला गेलो होतो. मला आमच्या भैयादादांचं व्याईंचं घर पाहून, तर जुनी मैफिल पाहून माझं जुनं घर आठवायचं की अशीच आमची वस्त्री होती. अशाच वैभवात आम्ही जगलेलो आणि वाढलेलो लोक आहे. एकदा का वैभव संपलं ना राजे, हो माणसं नाही पुन्हा भेटायची, माणसं नाही पुन्हा यायची. इतकं सांभाळा स्वतःला. परवा 10-12 दिवस झाले असतील घर भरणीला गेलो होतो. माझ्या वडिलांचे मित्र 3 भाऊ सारखे 80 लाखाचे घर बांधलेली त्यांनी. मी त्यांना बोललो होतो की काका माझं येणं जमणार नाही, मी काल्याच्या कीर्तनात जातोय. म्हणे याय भरमा कवाई बी आहे, पण फक्त घर एक साधे कालेब घर भरणी आहे, 3-4 हजार लोकांचं जेवण आहे. असं काल्याचं कीर्तन संपलं, मनमाडकडनं येता येता मला 3 वाजले, 3:30-4 झाले. लोकांच्या पंक्ती चालत होत्या. मी माझी गाडी लावली. तू जसं म्हणतो ना की माझं घर पाहिल्यानंतर सर्व आई बाप भाऊ बहिणी सर्व आल्या पाहिजे, माझ्या कष्टाची चीज झाली पाहिजे, तुला जसं वाटतं ना तसे ते भाऊ दिसले मला. जसं गाडीतनं उतरलो असे 3 माझ्या बापाच्या वयाची माणसं धडकन खुर्चीवरनं उठले आणि मला घ्यायला आले. पाहायला गेलो तर त्यांच्या मुलांपेक्षा लहान होतो मी, पण दोघी चुलत्यांनी असा हात धरला, एकाने खांद्यावर हात धरला.
80 लाख रुपयांना गरजपापट फिरणं. तिन्ही काकांनी असं बसवलं. तिघ जण फक्त एवढंच बोलले, सांग ना सोन्या महाराज एवढं सांग. आज 80 लाख रुपयानं घर बांधलेले. प्रत्येक कोपरा आम्ही आम्ही माही बलाय राहिलो. माईना फोटो लायले, बापना फोटो लायले. अरे आम्ही खडी फोडणारा माणसे, आम्ही मासा धरणारा माणसे, खेकड्या धरणारा माणसे. आज आमना 80 लाख रुपयानं एक भावना करे. 35 पैशावर आम्ही माय जिवाऱ्या बाजऱ्या कापाल जाईल. आज 2-2 लाख रुपयानं इस्ता आरसा आहेत घरमा. त्या आरसास मध्ये कोत असं वाटत की माय तू एक सावता दर्शन देवाली आहे, माय तू एक सावता भेटाली आहे. ज्या पायपना पाहिले घट्टा पडी घेतात त्याने आयतीवर सुद्धा वापरू नाही. ज्या बापनी लोक ना घर कवतेस ना बारा वायात आवदे पाणी ना भरात. आज बटन दाबतास गिझरचे, आज बटन दाबतास पाणीचे. जो बाप लोकेस ना घर सालदार किना टाइमले 17 बंबा लोकेस ना घर पाणी गरम करे, तो बाप आज वैभव दखल पाहिजे होता. इथं जमलेल्या माझ्या ताईंना एकच सांगेन, आम्ही अशा वैभवातनं जन्माला आलेली माणसं आहेत. अशी श्रीमंती पाहिली, अशी गरिबी पाहिली. माझ्या ताईंनो ती कोणाच्या पदरी येऊ नये. जर सासू जिवंत असेल ना तर घरात बोलेल, कटकट करेल. मीही माझ्या पत्नीला कधी कधी सांगतो, अगं बोलू दे का आईला. आई बहिणी मनासाठी मी तिनं लाडून खायेल, आई बहिणी उडींना पापडीनी मनासाठी खायेल. आज मी 3-3 हजारना लाडूच ना बाजार करी लई राहिनो होई. घरमात 5-5 हजार रुपयाना महिनाले किराणा कर लई राहिनो होई ना. फक्त आई बहिणी मायले वापरू दे, इले आई तर खाऊ दे. दानासाठी तरशेल माणसे आहेत श्रीमंतीना. आम्ही गरिबीना झडा लागण्यात ना काहीच राहीन तर नाही. इथं जेवढ्याही सुना आहेत बसलेल्या, जर सासू जिवंत असेल, सासरा जिवंत असेल तर ताईंनो खूप खूप सांभाळा त्यांना. एकदा का गेले ना परतीचा प्रवास नसतो. फक्त घरातनं सासू जाऊ द्या तुम्ही. तुम्ही साधं उडदाचं पीठ घ्या, पापडा लाटायला बसा, त्याच्यात रामबंधूच्या किती पुड्या टाकायच्यात हे विचारायला 3ऱ्या बाईला जावं लागेल. गल्यालीतल्या सासूला विचारावं लागेल. मग आहे तोपर्यंत सासूचं मार्गदर्शन घ्या. याला म्हणतात अंतिम काळाचा विचार करणे. आपल्या लेकरांनी जर उंच भरारी मारायला पाहिजे असं वाटत असेल ना ताई तुम्हाला, तर घरात जावांनी एकत्र राहा. देराण्या जेठाण्यांनी एक प्रेमाचं नातं गुंफा. माणसं कधीच वाईट राहत नाही. माणसं गोठ्यात बोलतील, मड्यात बोलतील, शेतात बोलतील, पण बायांच्या नाही हृदयातली गाठ फिटत. ती माझा पाय पडलीच नाही, ती माझ्याकडे आलीच नाही, तिने मला स्वतःहून बोललीच नाही. अरे काय करतात या भ्रमात राहून. कोणता विषय सोबत येणार आहे ना, जमीन ना घर ना दार. फक्त तुम्ही जे वागाल ना ते सोबत येणार आहे. माझ्या गावाच्या बाजूला अंतोरली म्हणून गाव आहे, किशोर आमदारांची अंतोरली. श्रीमंत कुटुंबातल्या म्हातारीला ठेवायला गेलो तुम्ही. अरे काय आपल्या समाजाच्या बाया रडतील अशा त्या म्हातारीजवळ मुसलमाननी बाया रडत होत्या. मुसलमान समाजाच्या बाया. विचारलं का हो काय झालं. म्हणजे महाराज या बाईचं वागणंच असं होतं. हिने जात पात धर्म काहीच देख नाही. भुक्यानी भूक जाणे, वेतिशानी तीच जाणी होई. कळलं की हा जात पंत धर्म जे डोक्यात घातलंय ना हे सर्व सोडा. मरताना जीव जाताना मांडी देणारे कमवा, मांडी देताना रडणारे कमवा. या घराघरामधलं तुमचं सासू सुनांचं जे युद्ध दळलेलं असतं ना, याच्यात घरातली ही पोरं तरणीबाण पोरं व्यसनाकडे जातात.
कोणत्याच घराच्या पोराला दारू पिणं आवडत नाही. कोणतीच माणसं दारूपर्यंत भिडत नाही. कधी पत्नी घरात व्यवस्थित वागत नाही, कधी माय घरात व्यवस्थित वागत नाही. अशी काही झुंज पेटवतात तुम्ही की कर्तबगार सासऱ्याला आणि नवऱ्याला हाणून पाडता. परिणाम काय झाला? अमळनेर तालुक्यात माझ्याच 22 वर्षाचा मित्र, माझा मित्र आणि त्याचं 22 पांड गोर घुमट पोरग होत. चारदा त्याने मला फोन केला की काका या हो माझ्या घरी, आईला समजवा. चारदा माझ्या भाऊजाईला समजवायला गेलो. म्हणतो वहिनी आपला घर जसे लोकनी पोर नांदायला येले ना, तसे आपल्या बी पोरी लोकना घर नांदायला जायले. डोकामेन काढा. मान्य तुम्ही कष्ट कर, पाहिजे तसं तुम्ही राब 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 आई इस्टेट सांभाळी, पण जमाना बदली घ्या. नाही डोकार पदरल्यास व्हाव, नाही लवकर उठास व्हाव, नाही रांगवाय टाकस व्हाव, नाही दिवा लावस व्हाव. हुईया ना तुमना संसार. आता तिना संसारचे ती कालदी फुको का आज फुको, तुम्ही शांतता ल्या. नाही ऐकलं. माझ्या मित्राला समजवलं, नाही कळलं. त्याच आम्हीच परणून आणलेल्या पोरीला किचन मध्ये सांगायला गेलो. म्हटलं का ग, तुझी आई बोलली असती तुला, तू काय रागवली असती का ग? तुझ्या आईने तुझ्यावर रुसायची, बोलायची. अगं ही माझी भाऊजाई तुझी सासू, अगे आम्ही पाहिलंय ना या बाईला ग, दाण्या दाण्यासाठी तरसताना कंट्रोलचं तांदूळ जमा करणारी ही बाई, मीठ आणि पीठ साठी तरसलेली ही बाई. अगं बाई बोलत असेल ना, एखाद्या दिवशी मला फोन लाव, मला शिव्या दे, पण नकोय भर भाऊबंद की त्या बाईचं नाकाचं पाणी उतरू. नाही आहे. आजपासून 1.5 महिन्यापूर्वी सारंगखेड्याच्या ब्रिजवरच माझी गाडी उभी होती. मी खेत्या पानसमलकडे कीर्तनाला जात असताना संध्याकाळी 4 वाजता फोन आला त्या मित्राच्या मुलाचा. काका कुठे आहे तो? म्हटलं काय रे बेटा, काय झालं? अरे काका मी आता याच्या पुढे फोन नाही करणार. म्हटलं काय झालं रे बेटा? काका मी शिनला गेलो. काका माझी अवस्था अशी झाली, इकडे आडकी तिकडे वीर. काका मी याच्यासाठी फोन केलाय तुम्हाला, माझं 15 महिन्याचं पोरग आहे काका घरी. काका कधी गेलात ना घरी तर त्याच्या डोक्यावर ना हात फिरवू द्या. काका कधीतरी भेटायला गेलात ना त्याला कधीतरी जीन्सची पॅन्ट टी शर्ट घे जा. काका कधी त्याला भेटायला गेलात ना तर पाहिजे तसे खेंडे घे जा. म्हटलं वेळायच का रे तू असं काय बोलतो रे? म्हणजे काका 35,000 रुपये कमवतो मी. ज्या आईच्या पोटी जन्माला आलो त्या आईने मला समजून घेतलं नाही. जिच्या सोबत 7 फेऱ्या 7 आयुष्याच्या मारायच्या होत्या तिने समजून घेतलं नाही. म्हटलं काय झालं रे? म्हणजे काका लग्नाच्या अगोदर तीच आई मी जेवण अपूर्ण केलं तू ओळखून घ्यायची. का रे बेटा जितू तू कमी जेवलास, ताप आहे, सर्दी तुला? काका असा कोणता रोग लागला माझ्या आईला की लग्न झाल्यानंतर माझ्या पत्नीच्या समोर मी जेवायला बसलो का माझी आई मला सांगते बैल तिनावाला उई घ्या, बैल तिना ताब्या मचालना घ्या. मला माझ्या आईचं कष्ट माहिती होतं काका. मी माझ्या आईला बोलू नाही शकत होतो. मी तसाच हात धुवायचो, बेड मध्ये जायचो. माझी पत्नी त्याचा संधीचा फायदा घ्यायची. मला माझी पत्नी सांगायची इथला मायबाप ना एका होता ना तर लगीन नाही करायला पाहिजे होतं. इथली माय प्यारी होती, इथला बाप प्यारा होता ना मग लगीन नाही करायला पाहिजे होतं. सांगा ना काका मी काय करू? मी बुंजला गेलो काका. मला ना पत्नी समजू शकली ना मला आई समजू शकली. काका कधी गेलात ना माझ्या मुलाला सांगा की तुझा बाप असा नव्हता रे. माझ्या मुलाला सांगा तुझा बाप निर्व्यसनी होता बेटा. या बायांच्या कटकटीमध्ये तुझा बाप निघून गेला. मी त्याला रिक्वेस्ट केली, म्हटलं हे बेटा घरी जा.
नाही का काय व्हिडिओ कॉल करतो. पोरानं व्हिडिओ कॉल केला आणि जसा व्हिडिओ कॉल केला तसा आंब्याच्या झाडाला फास दाखवला. लगेच फोन कट केला. मी त्याला फोन करत नाही, उचलत नाही. त्याच्या गावी फोन लावला. अरे म्हटलं पळा, मायमाताच्या शिवाराकडे तो फाशी घेतोय. 45 मिनिटानंतर फोन आला. स्वप्नील महाराज बोलताय. हो म्हणे महाराज तुम्ही मला फोन केला तर मी पोचत नाही तोपर्यंत जितू फासाला केला. इतका डाय उतरलो. म्हटलं आभा घ्या. मनातल्या मनात झुंज केले. अरे वाद विवाद कोणाच्या घरी नाही आहेत. मनातल्या मनात छडायचो. अरे म्हटलं आई माझी रुसते, पत्नी माझी रुसते. हा निर्णय नाही घ्यावा लागत. मुलाची अंत्यविधी झाली. पण आता नुकताच माझं मारवड परिसरात जेव्हा कार्यक्रम होतो, जेव्हा मी त्याच्या घरी गेलो, तिचा बाप माझा मित्र रडत होता. खांद्यावर हात ठेवला, शांत केलं. तोपर्यंत ती भाऊजाई आली. आम्ही त्याला खांद्यावर जावायला पाहिलो. तू आमना पुढे चालला गया. पण तो वहिनी हाई शिकाळासाठी 4 सवाहून तू की स्वतः स्वभाव बदलायला जमाना बदली गया. नाही ऐकली ना. तोपर्यंत ते पोरग आता 16-16.5 महिन्याचं झालेलं असं उभं राहायचं, पडायचं. ते हलगत असं धोतर ताणत होतं. त्याच्याकडे पाहिलं. म्हटलं आभा घ्या, या बाया नल्ल्या रे तुला. जर तुझा आता 1 नंबर येईल, तू जेव्हा शाळेत जाशील तुझी पालक मीटिंग राहील, तुला सांगितलं जाईल की तुझ्या वडिलांना आण, तुझ्या आईला आण, कोणाला घेऊन जाशील रे. माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, बालपणी बापाचं छत्र हलवलं का माणूस फकीर होतो जीवनात. आईचं छत्र हरलं का माणूस फकीर होतो. अरे जगा तुम्ही तुमच्या लेकरांसाठी, वाढवार तुमच्या लेकरांसाठी प्रेम. विचारा त्या एखाद्या आईला की जिचं लेकरू चाललं गेलं कसं असतं तिचं जीवन. विचारा एखाद्या बापाला की पोरग गेलं का काय असतं ते जीवन. विचारा विचारा. ते पोरगा असं धोतर आणायचं मग आवा घ्या, या बाया नल्ल्या रे तुला. तोपर्यंत 22 वर्ष 21 वर्षाची पोरगी, तरनेबान कोऱ्या कपाळाची पोरगी आली आणि मला सांगत होती आम्हाला वारस दाखला करायचा, कसा नोंदायचा. अगं म्हटलं जगन्ना त्याच्या फोटोशी, पायाच्या नखपालीपासून तर डोक्याच्या शिंदूर पर्यंत कधी धुळा तर कधी अंमळनेर, कधी धरणगाव फिरवणारा तो. काय समजून घेतलं ग तू त्याला? काय बोलायची तू त्याला? माय बापला या काळात आता लगीन नाही करायला पाहिलं होतं. सांगण्यात त्याला जगड त्याच्या फोटोशी की रे मी तुझ्या आवडती भाजी करते ये. हे सख्या सजना दिलाच्या दिलबरा येणारे. सांग ना त्याला मी तुझ्या आवडती साडी नेसते, येतो का तो? सांग ना का त्याला मी तुझ्या आवडत्या बांगड्या घालते. अगं आता कितीही शृंगार केला तर तुझी अवस्था एकच राहील. रानवीन जीवी शृंगार पैकेला, प्रेमवीन झाला ज्ञानी कैसा. आपलीच नाती होती आपल्या विरोधात गेली कि मग ती आई असू द्या का मुलगा असू द्या का कोणतंही नातं असू द्या, जीवनातलं एकच सूत्र होईल मंगळ हे नोहे. कन्या पुत्राधिक आणि राहिला लौकिक अंतरपाठ. जसं लग्नाच्या वेळेस अंतरपाठ लगेच काढला जातो तसं तुमच्या आणि माझ्या आयुष्यातला प्रेमाचा शृंगार, प्रेमाचा दोरा, प्रेमाचं ललाट केव्हा ताणलं जाईल
हे समजणार नाही. पण एकदा का नात्यांवरचा विश्वास संपला, एकदा का नात्यातली प्रीत समजली आणि सर्व काही जर संपूनच गेलं, मग तुमच्या डोळ्यात कोणता अहंकार गेला? तुम्हाला प्रेमाचा अहंकार झाला का, इस्टेटीचा अहंकार झाला का, नात्या गोत्यांचा तीड मात्र राग आला? हे सर्व तुम्ही शोधा. पण पश्चातापाच्या लहरी केव्हा येतील? जेव्हा नातं संपून जाईल आणि एकटा उराल, एकटे राहाल, तेव्हा कळेल की तुकोबाराय सांगतात की जवळचा देव लांब केला. आणि काय स्थिती झाली ही अवस्था सांगतात जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका माने देव